आजचा आपला विषय आहे ॲक्नी किंवा पुरळ, फोड, चेहऱ्यावर येणारे पिंपल्स. आणि हा विषय मुलांसाठी पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि मुलींसाठी पण तितकाच महत्त्वाचा आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. हाय, हॅलो, नमस्कार. ओम साईराम. मी प्रणिता जोशी. जसं की मी बोललीच, आजचा आपला विषय आहे ॲक्नी प्रोन स्किन. वयात आलेल्या मुला किंवा मुलींना हा सतत त्रास देणारा विषय आहे, तो म्हणजे पिंपल्स. तर ते पिंपल्स काय येतात, कशाने येतात, कशासाठी येतात, त्याच्यावर उपाय काय, हे आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओला सपोर्ट करा. आता ॲक्नी किंवा पिंपल्स हा विषय सर्वांसाठी खूप कॉमन झाला आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर किंवा प्रत्येकामध्ये गेल्यानंतर हाच विषय सुरू असतो किंवा आपल्याला हा विषय खूप जास्त हाताळला जातो. असं मी भरपूर जणांमध्ये गेल्यानंतर आम्हाला ऐकायला आलंय किंवा पार्लरमध्ये, सलूनमध्ये हा खूप जास्त विषय चालू असतो की आम्हाला ॲक्नी झालंय, आम्हाला आम्हाला खूप पिंपल्स येतात, आता आम्ही काय करायचं, आमची स्किन कशी जपायची, ब्ला ब्ला ब्ला. असं खूप काही काही प्रश्न त्यांना पडलेले असतात. त्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण इथे घेणार आहोत. आता हा विषय खूप कॉमन असल्यामुळे म्हणजे जसं की 100%तले 80% मुला किंवा मुलींना हा पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो. ॲक्नी किंवा पिंपल हे सर्वात जास्त महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये आढळतात. पण तसेच काही प्रमाणात ते मुलांमध्ये सुद्धा बघायला मिळतात. आता सर्वात पहिले ॲक्नी आपल्याला का होतात, पिंपल्स आपल्याला का होतात हे जाणून घेऊया. पहिले, आपल्या चेहऱ्यावर सर्वात जास्त ऑइल तयार होणे, हायपरकॉर्निफिकेशन, बॅक्टेरियल इन्फेक्शन या सर्व प्रकारांची आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वाढण्यासाठी खूप जास्त मदत मिळत असते. आता दुसरं म्हणजे आपण बघूया की ॲक्नी हे होतात कुणाला. ॲक्नी हे आनुवंशिक असू शकतात, जेनेटिक आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. जर आपल्या मागच्या पिढीमध्ये म्हणजे आपल्या आई-वडिलांना किंवा त्यांच्याही आई-वडिलांना, आपल्या आजी-आजोबांना जर ॲक्नीचा, पिंपल्सचा त्रास असेल, तर तोच त्रास आपल्याला देखील येऊ शकतो. आता दुसरे म्हणजे आपल्या शरीरात होणारे हार्मोनल चेंजेस, म्हणजे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला ह्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो आणि त्यातल्या त्यात जर आपण खूप स्ट्रेसमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, तर मग तर हे अतिप्रमाणामध्ये आपल्याला पिंपल्स आपल्या स्किनवर जाणवू शकतात. आता ॲक्नी हा विषय असा आहे ना, की तुम्हाला 1-2 प्रमाणामध्ये जर ॲक्नी आले, पिंपल्स आले, तर तुम्ही लगेचच त्याला ट्रीटमेंट सुरू करा किंवा त्यावर तुम्ही घरगुती उपाय असतील, नॅचरल तुमचे उपाय असतील ते सुरुवात करा. काय असतं, जेव्हा पिंपल्स आपल्या चेहऱ्यावर येतो आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला वाटतं चला हा एकच आहे, दुसरा आलाय तो पण जाईल, तिसरा आलाय तो पण जाईल, असं करत करत आपण त्यांना टाळतो. पण त्यानंतर काय होतं, तो पिंपल जेव्हा जातो आणि त्याचे डाग आपल्या स्किनवर पडतात, तर मग आपण त्यांना ट्रीट नाही करू शकत. एक लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा पिंपल्स येतायत किंवा सुरुवात झालेली आहे, त्यावेळेस जर आपण ट्रीटमेंट घेतली, तर ती ट्रीटमेंट सक्सेसफुल होऊ शकते. ज्यानंतर ती खूप एक्स्ट्रीम लेव्हलला जाते, खूप जास्त त्रासदायक बनते, म्हणजेच ते पिंपल्स खूप जास्त प्रमाणात वाढतात आणि मग नंतर ते त्यांचे ठसे म्हणजे त्यांचे निशाण, जे डाग आपल्याला ब्लॅक स्पॉट आपण ज्याला म्हणतो, ते डाग आपल्या चेहऱ्यावर सोडून ते पिंपल जातात आणि मग दुसऱ्या ठिकाणी येतात. त्यावेळेस आपण त्यांना ट्रीट करू शकत नाही. हे खूप कमी लोकांना होतं की ज्यांची स्किन आपल्या ट्रीटमेंटला सपोर्ट करते आणि मग ती स्किन ते डाग घालवण्यामध्ये मदत करू शकते किंवा त्या स्किनवरचे डाग घालवू शकतो आपण. पण काही काहींची स्किन होऊ शकते, प्रत्येकाचीच होते असं नाही. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पिंपल्स, ॲक्नी, पुरळ स्टार्ट झालेला आहे, त्याच वेळेस तुम्ही त्याच्यावर काहीतरी ऑप्शन निवडा. घरगुती उपाय असतील, नॅचरल उपाय असतील किंवा तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल, तुम्ही हे तिघांमधून काहीही करू शकता. पण नक्कीच तुम्ही तुमच्या प्रोसेसला सुरुवात करा. जसं की मी तुम्हाला बोलले की हे सगळे प्रश्न आपल्या जेनेटिकवर पण असतात, म्हणजे अनुवंशिकतेवर पण असतात. आपल्याला जर एकदा समजलंय की तुम्हाला पिंपल्स का होत आहेत, आपल्याला जर आपली हिस्ट्री कळाली, त्यावर आपण ट्रीटमेंट करू शकतो. मगाशीच तुम्हाला सांगितलं की ॲक्नी हे जास्त स्पेशली महिलांमध्ये, मुलींमध्ये आढळतात. आपण थोडा विचार करूया की मुलींमध्ये किंवा महिलांमध्येच का बरं, किंवा अशा कोणत्या महिला आहेत की त्यांच्यावर पिंपल्स हे आपल्याला जास्त दिसू शकतात. आता अशा महिला आपण बघूयात, ज्या महिला खूप जाड आहे किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर, अंगावर खूप जास्त प्रमाणामध्ये लव आहे, ज्यांची स्किन खूप जाड आहे, त्यांच्यातल्या हार्मोनल इनबॅलन्समुळे ना पिंपल्सचा खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो. मग त्यासाठी तुम्हाला जेव्हा पिंपल्स येत आहेत, पिंपल्स येण्याची सुरुवात झालेली आहे, त्याच वेळेस तुम्ही स्किनची ट्रीटमेंट करू शकता. स्किनला क्लिअर करण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता.
कारण त्या स्किनला पुन्हा मिळवू शकतो. पण जर स्किनचे प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणात वाढले तर आपल्याला हवी तशी स्किन मिळणार नाही. त्याच्यामुळे मी जे तुम्हाला सांगितलंय, ॲक्ने कशामुळे होतात व कुणाला होतात हे मी तुम्हाला सांगितले. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ॲक्नेची काळजी कशी घ्यायची किंवा ॲक्ने ज्यांना होतात, पिंपल्स ज्यांना होतात, त्यांनी त्यांची काळजी कशी घ्यायची. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तो व्हिडिओही बघा आणि व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.